नीट प्रकरणावरून सध्या देशभरात मोठं वादळ उठलेलं आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत जवळपास 11 जणांना अटक झालेली आहे. पुण्यातनं आज तिसरी मनीषा अटक झालेली आहे. या प्रकरणामध्ये पुण्यातून आतापर्यंत 3 मनीषा यांना सीबीआयने अटक केलेली आहे. परंतु हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की तिसरी मनीषा जी अटक केली सीबीआयने यांचा नेमका याच्यामध्ये काय रोल आहे. परंतु एक सगळ्यात महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट या सगळ्या प्रकरणामधली जी आहे ती अशी आहे की आज संसदीय समितीने नीट संदर्भात जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे, जी हे पेपर सेट करण्याचं आणि या परीक्षा घेण्याचं काम करते, याच्या संचालकांची चौकशी आज संसदीय समितीने केली. या संसदीय समितीच्या चौकशीमधनं एक सगळ्यांना धक्का देणारी अशी माहिती समोर आली. त्याच्यामध्ये त्या संचालकांनी असं सांगितलेलं आहे की नीटचा पेपर फुटलेला नाही. मग इतक्या दिवसापासनं 1 महिन्यापासनं सीबीआयने ज्या लोकांना अटक केली आहे, एवढं काही धाडसत्र राबवलं जात आहे, हे नेमकं कशा संदर्भात? या संपूर्ण प्रकरणामध्ये 11 लोकांना अटक केल्यानंतर सुद्धा हे जे संचालक आहेत ते सांगतायत की नीटचा पेपर फुटलेलाच नाहीये. म्हणजे अजब माहिती आहे का नाही ही आज आलेली. मग देशभरामध्ये जे काही सीबीआय वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारतीये, तपास करतीये, हे कशासाठी? तर ही सगळी जी माहिती त्यांनी आज संसदीय समितीसमोर दिली, त्याच्यात त्यांनी सांगितलं की नीटचा पेपरच फुटला नाहीये. फक्त काही प्रश्न फुटले. परंतु याच्यात प्रश्न येतो, काहीच प्रश्न फुटले का? तर नीटचे जवळपास 720 पैकी 600 मार्काचा गेस पेपर लीक झाला. हा 600 मार्काचा गेस पेपर जसाच्या तसा सगळ्या प्रश्नांशी जुळलेला आहे. म्हणजे 720 मार्कांपैकी जर समजा 600 मार्काचा पेपर लीक झालेला आहे, त्या गेस पेपर मधले जे काही प्रश्न होते तसे 600 मार्कांचे प्रश्न जुळलेले आहेत आणि तरी सुद्धा हे संचालक म्हणतायत की नीटचा पेपर फुटला नाही. तर सगळ्यात महत्वाची आणि धक्कादायक ही माहिती आज या संसदीय समितीच्या चौकशीतून समोर येतेय. मग पेपर फुटला नाही तर ही परीक्षा परत घेण्याचं कारण काय आहे, असं जेव्हा संसदीय समितीने विचारलं, तेव्हा हे संचालक काहीही उत्तर देऊ शकले नाही. म्हणजे अजब गोष्ट आहे की अजूनही आतापर्यंत सुद्धा 11 जणांना या प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर 3 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये आत्महत्या केल्यानंतर सुद्धा ही जी काही नॅशनल टेस्टिंग एजन्सी जे काही अध्यक्ष आहेत हे म्हणतायत की पेपर फुटला नाही. सीबीआय जर म्हटली की पेपर फुटला तरच आम्ही मान्य करू. म्हणजे नेमकं संपूर्ण देशभरामध्ये नेमकं काय सुरू आहे? सीबीआय नेमकं या प्रकरणामध्ये मग कसला तपास करतीये? आज ज्या तिसऱ्या मनीषा हवलदार यांना अटक झालेली आहे, यांनी सुद्धा या पेपरचे काही प्रश्न फोडलेले आहेत अशी माहिती समोर येते. त्यांचा सुद्धा या कटामध्ये सहभाग आहे. त्यामुळे पुण्यातून तिसऱ्या ज्या मनीषा हवलदार आहेत, यांना सुद्धा सीबीआयने आज अटक केली आहे. परंतु हे संपूर्ण प्रकरण आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची याच्यातली जी गोष्ट आहे ती की नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी ही काही पेपर घेणारी एजन्सी आहे, ते कुठलीच जबाबदारी घ्यायला तयार नाहीयेत. ते म्हणतायत की हा पेपरच फुटला नाही. हे किती मोठं आणि धक्कादायक स्टेटमेंट आहे. हे यावरनं सगळ्या गोष्टींची याची जबाबदारी आपल्या लक्षात येते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हे सांगायला पाहिजे होतं किंवा 600 प्रश्नांचा गेस पेपर जो आहे तो लीक झालेला आहे. याच्यातनं पेपर फुटलेला आहे. हे सत्य आहे. त्यामुळे आपण 21 जूनला जी काही परीक्षा घेतोय ती रिपीट परीक्षा त्याच्यामुळे आपण घेतोय. परंतु कुठलीच जबाबदारी घ्यायची नाही. ही जी काही परिस्थिती आहे ती अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे. त्यामुळे आणखी किती जणांना या प्रकरणात अटक होणार आहे? आणखी काही क्लासेसवाल्यांना सुद्धा सीबीआयनी नोटिसा दिलेल्या आहेत. त्यामुळे आणखी किती जणांना या प्रकरणात अटक होतीये ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.